विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडलेल्या हत्यारानंतर शिक्षण विभाग आता अलर्ट मोडवर आहे। नाशिक शिक्षण विभागाकडून सर्व शासकीय शाळांना पत्र पाठवण्यात आले। नियमित विद्यार्थ्यांचे दप्तर तपासणी करण्याच्या आता शाळांना सूचना देण्यात आल्या। अशा गंभीर घटना घडल्यावर तात्काळ वरिष्ठ कार्यालयाला कळवण्याच्या सुद्धा सूचना देण्यात आल्या। विद्यार्थी आणि पालकांचे समुपदेशन करण्याचे सुद्धा निर्देश देण्यात आले आहेत। गंभीर घटनेनंतर आता शिक्षण विभागाकडून सर्वच शासकीय शाळांना पत्र पाठवण्यात आले। नियमित विद्यार्थ्यांचे दप्तर तपासण्याच्या आता सूचना देण्यात आल्या। विद्यार्थ्यांच्या दप्तरात हत्यार सापडले होते। अतिशय खळबळजनक अशी घटना होती। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत जोडले। मी किरणकडे जाणार आहे। किरण, खरं तर एक धक्कादायक घटना घडली होती। विद्यार्थ्यांच्या दप्तरात हत्यार सापडले होते, मात्र त्यानंतर आता शिक्षण विभाग अलर्ट मोडवरती आल्याचं दिसतंय। काय सांगशील सविस्तर? कारण खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून याबाबतच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या शाळांच्या संदर्भातल्या तक्रारी होत्या आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता इगतपुरी गोटी या परिसरातली जी खासगी शाळा आहे त्या शाळांमध्ये थेट फायटर, कंडोम, त्याशिवाय वेगवेगळ्या स्वरूपाची हत्यारं देखील सापडलेली होती। अतिशय धक्कादायक आणि चिंताजनक ही संपूर्ण परिस्थिती होती। जी शाळकरी मुलं आहेत ज्यांच्या हातामध्ये विविध स्वरूपाची पुस्तकं अपेक्षित आहे, त्याच मुलांच्या हातामध्ये अशा स्वरूपाची हत्यारं आणि गंभीर स्वरूपाची शस्त्र ज्या वेळेला आढळून येत आहे ती अतिशय चिंताजनक बाब होती। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शासन पातळीवर दखल घेण्यात आलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शासनानं याबाबतचा एक आदेश काढलेला आहे, ज्यामध्ये सर्व शाळांना याबाबतची अशी कुठलीही घटना घडल्यास तात्काळ वरिष्ठ पातळीवर कळवावी अशा स्वरूपाची सूचना दिलेली आहे। दुसरी आणखी एक महत्वाची बाब म्हणजे सरप्राईज चेकिंग ज्या पद्धतीनं या खासगी शाळेने केलेलं होतं, अगदी तशाच स्वरूपाचं केलं जावं अशा स्वरूपाचं देखील सूचना त्यामध्ये म्हटली गेलेली आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर गोटीच्या शाळेतील घटनेच्या पार्श्वभूमीवर आता शासन पातळीवर याबाबतची हालचाल सुरू झालेली आहे। आता शिक्षण विभागाने याबाबतची आता कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे। त्यामुळे इतर शाळांमधून नेमकी काय परिस्थिती समोर येते हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच किरण, वेळीच या सर्व घटनांवरती आळा घालणं आवश्यक आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।